नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026 यासाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो, मॅथेमॅटिक्स यावरती आपल्याला परीक्षेला 30 प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, त्याच उद्देशाने आपण अतिसंभाव्य प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. 30 गुणांची तयारी आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये करता येणार आहे. आजचा हा सेशन पेपर 1 ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आणि पेपर 2 ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. IMP प्रश्न असणार आहे. ओके, सर्व प्रश्नांची आपण शॉर्ट ट्रिक्स सोबतच सखोल विश्लेषणासह या ठिकाणी पाहणार आहोत. दररोज फ्रीमध्ये शिकण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, TET परीक्षेसाठी आपण जो महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयाची सुद्धा तयारी या ठिकाणी करत आहोत. ओके, दररोज तुम्हाला मानसशास्त्र म्हणजेच CDP यावरचे व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. त्यासाठी आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या चॅनलवरती शिकता येणार आहेत. तर बघा, पहिलाच प्रश्न आपल्याला मॅथेमॅटिक्सवरती कशा पद्धतीने विचारले जातात ते तुम्हाला आजच्या या सेशनवरून लक्षात येईल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. IMP प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. प्रश्न असा आहे की एका वर्गातील 24 मुलांची सरासरी उंची 2 फूट 8 इंच आहे. त्यामध्ये शिक्षकांची उंची मिळवल्यास 2 फूट 9 इंच होते, तर शिक्षकाची उंची किती असेल? मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला शॉर्ट ट्रिक्सनुसार सोडवता आले पाहिजे. ओके, आता एकूण मुले आहेत 24 आणि त्यांची उंची बघा फूट आणि इंचामध्ये दिलेली आहे. बरोबर. मग आता आपल्याला या ठिकाणी जो एकक आहे फूट आणि इंच, ह्याला आपल्याला इंचामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग बघा पद्धत काय आहे ते. तर या ठिकाणी तुम्हाला 24 मुलांची सरासरी उंची 2 फूट 8 इंच दिलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 1 फूट बरोबर किती होतात? तर 1 फूट बरोबर 12 इंच होते मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा आणि वहीमध्ये नोट करून ठेवा की 1 फूट बरोबर 12 इंच होते. ठीक आहे. मग आता 2 फूट बरोबर किती होणार? तर 12 दोन्ही 24 इंच आणि त्याच्यामध्ये हे 8 इंच प्लस करा. किती येईल मित्रांनो? 32 इंच येईल. ओके, किती? 32 इंच, म्हणजे 24 मुलांची सरासरी उंची 32 इंच असेल. ओके, त्याच्यानंतर बघा पुढे दिलेलं आहे 2 फूट 9 इंच, याला पण इंचामध्ये कन्वर्ट करा. 2 फुटाचे किती इंच? तर मित्रांनो 24 इंच आणि त्याच्यामध्ये प्लस 9 केले तर किती येईल? 33 इंच येईल. आता तुम्हाला हा प्रश्न सोडवायला खूप इझी जातो. मग काय करायचं बघा, सुरुवातीला 24 मुलांची सरासरी उंची 32 इंच आहे असं घ्यावे लागेल. मग सरळ यांचा गुणाकार करू. म्हणजेच काय, तर बघा मी या ठिकाणी लिहिलं मुले आणि त्याचा गुणाकार करायचा आहे उंचीसोबत. ओके, त्याचा गुणाकार करायचा आहे उंचीसोबत. मग किती येईल? तर 24 मुले आहे आणि आपल्याला 32 इंच दिलेलं आहे. 24 गुणिले 32 केले तर मित्रांनो याचा गुणाकार 768 येणार. ओके, 768 इंच आलं. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, तर त्यामध्ये शिक्षकांची उंची मिळवायची आहे. याच्यामध्ये आपल्याला शिक्षकांची उंची मिळवायची आहे. म्हणजेच सुरुवातीला 24 मुलं होते आणि याच्यामध्ये शिक्षक ॲड झाले, म्हणजे आता एकूण किती झाले मित्रांनो? तर 25 झाले. बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर 25 गुणिले त्यांची उंची दिलेली आहे 33 इंच. ओके, त्यांची उंची किती दिलेली आहे? 33 इंच. हे 32 इंच कशाची उंची आहे? तर 24 मुलांची उंची आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी गुणाकारामध्ये किती लिहायचं आहे? 33. मग 25 गुणिले 33 जर केले तर 825 यांचा गुणाकार येतो मित्रांनो, 825 इंच. क्लिअर झालं. आता पुढे काय करायचं आहे, तर 24 मुलांची उंची 768 इंच आहे. 25 मुलांची उंची 825 झाली. म्हणजेच याच्यामध्ये एक जो ॲड झालेला आहे त्याची या ठिकाणी जी एक्स्ट्राची आपल्याला उंची मिळत आहे ती कोणाची असेल? तर शिक्षकांची उंची असेल. तर आपल्याला या ठिकाणी कशाची क्रिया करावी लागेल? तर मित्रांनो आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागेल. 825 मधून 768 वजा करा, तुम्हाला 57 या ठिकाणी उत्तर मिळेल. मग 57 इंच हे कोणाचं उंची असेल? तर ही उंची असेल मित्रांनो शिक्षकाची. ओके, ही कोणाची उंची आहे? तर शिक्षकाची उंची आहे. मग आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये चेक करायचं आहे 57 इंच आहे का नाही. फूट आणि इंचामध्ये दिलेलं आहे. मग इंचाचा आपण फूट आणि याच्यामध्ये इंचामध्ये कन्वर्ट करू शकतो. ते कशा पद्धतीने? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 57 इंचाला तुम्ही या ठिकाणी या 12ने भाग देऊ शकता. ओके, मग 57ला 12ने भाग देऊ किती येईल? तर बघा 12 चुक 48, 12 पंचे 60, मोठी संख्या होईल. मग 12 चुक 48 म्हणजे 4 फूट आलं या ठिकाणी.
बरोबर. 12 चुक 48 म्हणजे 4 फूट आलं. मग राहिलेले जे वरचे आहे मित्रांनो 9 म्हणजे 57 होतील. मग 4 फूट 9 इंच या ठिकाणी आपल्याला शिक्षकाची उंची मिळाली. कोणाची उंची मिळाली? शिक्षकांची उंची मिळाली. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. मित्रांनो, असेच प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत. ओके, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न काय दिलेला आहे. विराटने एक कसोटी मालिकेत 6 डावात काही धावा काढल्या. त्यापुढील शेवटच्या डावात 76 धावा काढल्याने त्याच्या एकूण डावातील धावांची सरासरी 3 ने कमी झाली. तर त्याच्या एकूण डावातील धावांची सरासरी किती असेल? मित्रांनो, प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असेल, परंतु आपण याला सेकंदात सोडवू शकतो. मग कोणती ट्रिक्स आहे? आता या प्रश्नामध्ये तुम्हाला 3 ने कमी झाली असं दिलेलं आहे. मग दुसरा टाईप जर बघितलं तर त्या ठिकाणी 3 ने वाढली असं जर दिलं तर काय करायचं आहे? टेक्निक बदलायची का नाही? एकच टेक्निक आहे बघा. दोन्ही टाईपचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. आता या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने बघा. विराटने एका कसोटी मालिकेत 6 डावात काही धावा काढल्या, म्हणजे 6 डावात किती धावा काढल्या ते आपल्याला दिलेल्या नाही. पण शेवटच्या डावात त्यांनी 76 धावा काढल्या हे असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. मग त्यामध्ये जर आपण एकूण धावाची सरासरी जर बघितली तर मित्रांनो ती सरासरी 3 ने कमी झाली. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एकूण डावातील धावाची सरासरी विचारलेली आहे. मग आता ती सरासरी कशी काढायची? बघा, खूप सोपी टेक्निक आहे. काय करायचं बघा, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर डाव दिलेला आहे 6. किती डाव दिलेला आहे? 6 डाव. ओके. मग काय करायचं मित्रांनो, 6 डाव दिलेला आहे, 6 लिहून घेतले. त्याच्यानंतर सरासरी कितीने कमी झाली? 3 ने. मग 6चा गुणाकार करा 3 सोबत. किती येईल? 6 त्रिक 18. मग हे 18 काय करायचं आहे पुढे? तर आपल्याला यामध्ये शेवटच्या डावात धावाची संख्या दिलेली आहे 76. मग हे 76 मध्ये या ठिकाणी हे 18 प्लस करायचे, म्हणजे 18 अधिक 76 करायचे. ओके. मग आता 18 अधिक 76 जर केले तर किती येईल मित्रांनो? 8 आणि 6 14शी 4, हातचा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 7 9, म्हणजे 94 या ठिकाणी आपल्याला सरासरी मिळालेली आहे. बघा, एका स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळाले. पर्याय बी मध्ये बघू शकता आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळतो. मित्रांनो, काय करायचं परत सांगतो की 6 डाव दिलेला आहे. या डावांचा गुणाकार कितीने कमी झाली? त्या संख्येसोबत करायचा आहे. 3 ने कमी झाली म्हणजे 6 गुणिले 3 केले, आले मित्रांनो 18. या 18 मध्ये आपल्याला शेवटच्या डावात दिलेली धावसंख्या 76 ही प्लस करायची आहे. मग यांची जर बेरीज केली तर आपल्याला 94 ही मिळते मित्रांनो आपल्याला सरासरी. म्हणजेच पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती सेकंद लागते मित्रांनो? 5 सेकंद लागते आपल्याला अशा टाईपचे प्रश्न सोडवण्यासाठी. क्लिअर झालं? आणि हे मागील पेपरला विचारलेले प्रश्न आहे, PYQs आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने शॉर्ट ट्रिक्सनुसार शिकायला मिळत जाईल. फक्त आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये मी अशाच पद्धतीचे ट्रिक्सनुसार मी तुम्हाला शिकवणार आहेत. ओके. आता पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे. तर बघा, सचिनने एका कसोटी मालिकेत 8 डावात सरासरी काही धावा काढल्या. शेवटच्या डावात 122 धावा काढल्याने त्याच्या एकूण डावातील धावाची सरासरी 5 ने वाढली. बघा, लक्षात ठेवा, यापूर्वीच्या प्रश्नामध्ये कमी झाली होती असं म्हटलेलं आहे सरासरी. आता या प्रश्नामध्ये ती सरासरी 5 ने वाढली. तर त्याच्या एकूण डावातील धावांची सरासरी किती असा प्रश्न केलेला आहे. ओके. आता या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत काय आहे? तर मित्रांनो, यामध्ये डाव किती दिलेला आहे? 8 डाव आहे. ओके. मग आपण 8 डाव या ठिकाणी लिहून घेतले. मग 8 डावाचा गुणाकार सरासरी कितीने वाढली दिलेला आहे? 5 ने वाढली, म्हणजे गुणाकारामध्ये लिहायचे 5. 8 गुणिले 5 केले 8 पंचे 40 आले. बरोबर. आता 40 या ठिकाणी आले तर पुढे काय करायचं आहे? तर आपल्याला या ठिकाणी शेवटच्या डावात किती धावा काढल्या दिलेला आहे? 122. मग सरळ काय करायचं मित्रांनो, हे 122 यामधून हे आपण जे 40 काढलेलं आहे त्यांची करायची वजाबाकी. 122 मधून जर आपण 40 काढले तर किती येईल? 2 जशाला तसे, 4 मधून 2 जाणार नाही. मग या ठिकाणी 12 झाले. 12 मधून 4 गेले 8. 82 या ठिकाणी 0 आलं, म्हणजे 82 ही आपल्याला या ठिकाणी सरासरी मिळालेली आहे. यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये काय बदल आहे आणि आपण कोणती क्रिया केलेली आहे ते तुम्हाला लक्षात आली असेल. पर्याय बी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेलं आहे की सरासरी 5 ने वाढली, म्हणून आपण काय केलंय तर शेवटच्या डावामधून या 8 आणि या 5चा गुणाकार केले, आले 40. मग 122 मधून आपण हे 40 काय केले मित्रांनो? वजा केले, तेव्हा आपल्याला 82 ही सरासरी मिळाली. ओके. म्हणजेच जर वाढली म्हटलं तर शेवटच्या डावातून यांचा गुणाकार जो येतो तो वजा करायचा आहे.
बरोबर. आणि जर कमी झाली म्हटलंय तर शेवटच्या डावात आणि या दोन्ही संख्येचा गुणाकार यांची करायची बेरीज म्हणजे तुम्हाला उत्तर मिळून जाते. मित्रांनो, ट्रिक्स कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. ओके, अशा टाईपचा प्रश्न आलं तर याच ट्रिक्सनुसार तुम्हाला सोडवायचं आहे. तुमची उत्तरं चुकणार नाही, करेक्टच उत्तर मिळतील मित्रांनो. ठीक आहे. आणि प्रश्न सोडवण्यासाठी फक्त 5 सेकंद एवढा वेळ लागतो आपल्याला. ठीक आहे. पहिलं उत्तर काढतो. ओके, पेन पण उचलायची आवश्यकता नाही. क्लिअर झालं. असेच प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत. ठीक आहे. तर बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवरती दिसतोय आपल्याला पुढचा प्रश्न की अभयला एका परीक्षेत गणित, त्याच्यानंतर इंग्रजी, त्याच्यानंतर विज्ञान, मराठी व सामाजिक शास्त्र यामध्ये सरासरी काही गुण मिळाले. जर त्याला हिंदीमध्ये 90 गुण मिळाले तर त्याच्या एकूण विषयातील गुणांची सरासरी 4 ने वाढते. ओके, काही हरकत नाही. तर त्याच्या एकूण विषयातील गुणांची सरासरी किती असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. मित्रांनो, यापूर्वीचे दोन्ही प्रश्न आणि हा प्रश्न सरासरी सारखाच आहे. ओके, मग आता या ठिकाणी काय करायचं आहे तर बघा, यामध्ये आपल्याला थोडंसं विचार करायचा आहे किंवा लक्ष देऊन बघायचं आहे की गणित हा एक विषय, इंग्रजी हा दुसरा विषय, विज्ञान हा तिसरा विषय, मराठी चौथा विषय, सामाजिक शास्त्र हे 5वा विषय आणि हिंदी हा विषय आहे मित्रांनो 6वा. ओके, मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे की एकूण विषयातील गुणांची सरासरी किती. म्हणजेच मित्रांनो, या प्रश्नामध्ये 5 विषयातीलच गुणांची सरासरी विचारली, म्हणून आपण या ठिकाणी कोणता अंक घेणार तर सुरुवातीचे हे मित्रांनो किती विषय आहे तर सुरुवातीचे हे विषय आहे 5. या 5चा गुणाकार आपल्याला या ठिकाणी सरासरी कितीने वाढते दिलेला आहे तर 4 ने वाढते असं दिलेलं आहे. बरोबर. मग 5 विषयाचा गुणाकार आपण सरासरी सोबत केले, 5 विषयाचा गुणाकार आपण सरासरी सोबत केले तर मित्रांनो किती येते 20 मिळाले आपल्याला. बरोबर. आता पुढची क्रिया काय आहे सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी आपल्याला हिंदी या विषयात किती गुण मिळाले दिलेला आहे 90 हे गुण दिलेलं आहे आणि मित्रांनो सरासरी या ठिकाणी वाढत आहे. म्हणजेच क्रिया कोणती करायची आहे तर या 90 गुणांमधून आपल्याला हे 20 काय करायचे आहे वजा करायचे आहे. वजा केल्यानंतर 90 मधून 20 वजा केले मित्रांनो किती येते 70. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 5 विषयातील गुणांची सरासरी किती मिळाली तर मित्रांनो 70 एवढी आपल्याला या ठिकाणी सरासरी मिळालेली आहे. ऑप्शन ए मध्ये बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. आता याच्यामध्ये आपण काय केले तर या ठिकाणी विषय किती दिलेला आहे 5 विषय. बरोबर. मग हे 5 विषय आपण या ठिकाणी घेतले. सरासरी कितीने वाढते म्हटलेलं आहे 4 ने. मग याचा गुणाकार आपण काय केलंय 4 सोबत केलंय. 4 पंचे आले मित्रांनो 20. ओके, 20 आपल्याला या ठिकाणी सरासरी मिळाली. ठीक आहे. याच्यानंतर आपण काय केलं तर हिंदी विषयात एकूण 90 गुण मिळाले. मग या 90 गुणांमधून हे 20 आपण काय केले वजा केले. बरोबर. तेव्हा आपल्याला किती मिळाले 70. 70 ही सरासरी ऑप्शन ए मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, अशाच पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. क्लिअर झालं. आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा स्क्रीनवरती. प्राचीला 5 विषयात सरासरी काही गुण मिळाले व 6व्या विषयात 72 गुण मिळाले. सरासरी 3 ने कमी झाली तर तिच्या 5 विषयातील गुणांची सरासरी किती. मित्रांनो, प्रश्नामध्ये थोडासा बदल आहे. मग हे कोणता बदल आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. काय दिलेलं आहे बघू शकता तुम्ही. या प्रश्नामध्ये आपल्याला 5 विषयाची काही सरासरी गुण दिलेला आहे. बरोबर. मग 6व्या विषयात आपल्याला किती गुण 72 गुण मिळाले असं दिलेलं आहे आणि ती सरासरी कितीने 3 ने कमी झाली. मग क्रिया कशी करायची आहे माहिती आहे सर्वांना. मग आपल्याला या ठिकाणी विषय किती दिलेला आहे मित्रांनो 6. बरोबर. म्हणजे 6 विषय आहे पण आपल्याला प्रश्नामध्ये 5च विषयातील गुणांची सरासरी विचारली. बरोबर की नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी 5 विषयातील गुणांची सरासरी विचारली. मग 6वा विषय पण आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. बरोबर. मग तुम्ही काय केलं 6 गुणिले सरासरी कितीने कमी झाली 3 ने कमी झाली. मग 6 गुणिले 3 केले तर आले मित्रांनो 18. बरोबर. मग आता पुढे काय करायचं आहे तर या ठिकाणी सरासरी 3 ने कमी झाली. बरोबर. मग 3 ने कमी झाली तर 6व्या विषयात किती गुण मिळाले 72 गुण मिळाले. मग आपल्याला या ठिकाणी बेरजेची क्रिया करावी लागेल. कमी झाली दिलं की बेरजेची क्रिया करायची. मग 72 अधिक आपण या ठिकाणी 18 करणार. मग 8 आणि 2 10 0 हातचा 1 1 आणि 1 2 2 आणि 7 9 म्हणजे 90 आपल्याला या ठिकाणी काय मिळाली सरासरी मिळाली. बरोबर. 90 ही आपल्याला या ठिकाणी सरासरी मिळाली. पर्याय बी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
क्लिअर झालं. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सरासरी कितीने कमी झाली म्हटलं तर बेरजेची क्रिया करायची आहे आणि वाढली जर म्हटलं तर वजाबाकीची क्रिया करायची आहे. बाकी प्रोसिजर, बाकी जी पद्धत आहे ती सारखीच आहे मित्रांनो. बरोबर. फक्त याच्यामध्ये एवढंच बघा की सरासरी कमी होत आहे की सरासरी वाढत आहेत. क्लिअर झालं. असेच प्रश्न परीक्षेला येत आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही PYQ मध्ये जर चेक केलं तर अशा टाईपचे प्रश्न आपल्याला भरपूर पेपरला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळत आहेत आणि मिळणार आहेत मित्रांनो. फक्त आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकायला मिळत जाईल. जोपर्यंत पोलीस भरतीचा पेपर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवरती 3 वाजता व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. आपण दररोज फ्री क्लास या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत आणि सखोल विश्लेषणासह सोबतच मित्रांनो शॉर्ट ट्रिक्सचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी फक्त आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच जो साईडचा बेल आयकॉन आहे त्याला पण प्रेस करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. तुम्हाला दररोज फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी शिकायला मिळत जाईल. आपल्या या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच क्लासेसची लिंक त्या ठिकाणी टाकत असतो. मित्रांनो क्लासेसची जर PDF हवी असेल तर आपल्या या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचं आहे. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. मित्रांनो आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलसोबत जुळून राहा आणि फ्रीमध्ये दररोज या ठिकाणी सखोल विश्लेषणासह दुपारी 3 वाजता आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत जाईल. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारला जातो. ओके. आता प्रश्न बघा काय दिलेला आहे की 20 संख्यांची सरासरी 30 आहे. ओके. त्यापैकी पहिल्या 10 संख्यांची सरासरी 25 आणि शेवटच्या 9 संख्यांची सरासरी 20 आहे. तर त्यापैकी 11वी संख्या कोणती? प्रश्न थोडासा किचकट वाटत असेल परंतु खूप इझी आहे मित्रांनो. बघा या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत कशी आहे ती. ओके. तर सुरुवातीला बघा संख्या किती दिलेली आहे 20 आणि सरासरी दिलेली आहे 30. मग सरळ तुम्हाला 20 गुणिले 30 करायचा. किती येईल? 20 गुणिले 30 केले तर हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी 2 वेळा लिहा. 2 गुणिले 3 करा बेत्रिक 6. 600 तुम्हाला या ठिकाणी 20 संख्यांची बेरीज मिळाली. किती संख्यांची? तर 20 संख्यांची तुम्हाला बेरीज मिळाली. मग या 20 संख्यांपैकी आपल्याला 10 संख्यांची सरासरी 25 दिलेली आहे. बरोबर. मग या 20 संख्यांपैकी 10 संख्यांची सरासरी 25 दिलेली आहे. 10 गुणिले 20 जर केले मित्रांनो तर 250 येईल. हे 250 बेरीज किती संख्यांची आहे? तर 10 संख्यांची आहे. म्हणजे या 20 पैकी 10 संख्यांची बेरीज आपल्याला 250 मिळाली. त्याच्यानंतर शेवटची जी 9 संख्या आहे या 9 संख्यांची बेरीज आपल्याला 20 दिलेली आहे. मग परत या 9चा गुणाकार तुम्हाला 20 सोबत करायचा आहे. 9 दुनी 18 म्हणजे 180 तुम्हाला या ठिकाणी बेरीज मिळाली. क्लिअर झालं. म्हणजे आता बघा टोटल किती संख्या होत्या? 20. टोटल संख्या होत्या 20. त्यापैकी आपल्याला किती संख्यांची बेरीज मिळाली? तर मित्रांनो 19 संख्यांची बेरीज मिळाली. मग किती बेरीज मिळाली? तर यांची करा बेरीज. या ठिकाणी 250 आणि 180 ची बेरीज केली. 0 अधिक 0 0. 8 आणि 5 1303. हातचा 1 1 आणि 1 2 आणि 2 4. 430 आपल्याला ही बेरीज किती संख्यांची मिळाली? तर मित्रांनो आपल्याला 19 संख्यांची बेरीज मिळाली. मग पुढे कोणती क्रिया करायची आहे? तर तुम्ही बघू शकता 20 संख्यांची बेरीज 600 आणि 19 संख्यांची बेरीज 430 आहे. यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला कोणती संख्या मिळते? तर यापैकी 11वी संख्या मिळते. बरोबर. मग 11वी संख्या आपल्याला काढायची म्हटल्यावर काय करायचं आहे? 600 मधून 430 आपल्याला वजा करायची आहे. मग 600 मधून जर 430 वजा केले मित्रांनो तर आपल्याला 170 एवढा उत्तर मिळतो. हे 170 म्हणजेच 11वी संख्या असणार आहे. ऑप्शन डी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलंय सर्वांना? ठीक आहे मित्रांनो, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. अशा पद्धतीचे प्रश्न पण परीक्षेला विचारले जातात. ओके. 20 संख्या आहे, एकूण संख्या आहे आणि त्यांची सरासरी 30 आहे. म्हणजे संख्येचा गुणाकार जर आपण सरासरी सोबत केलं, या 20चा गुणाकार 30 सोबत केलं तर 600 या 20 संख्यांची आपल्याला मिळते मित्रांनो बेरीज. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग या 20 संख्यांपैकी आपल्याला 10 संख्यांची सरासरी दिलेली आहे 25. मग 10 गुणिले 25 केले तेव्हा आपल्याला 250 हे एवढी बेरीज मिळाली. म्हणजे 10 संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी मिळाली. बरोबर. त्यानंतर 9 संख्यांची आपल्याला या ठिकाणी सरासरी दिलेली आहे. या दोन्ही संख्येचा आपण केला गुणाकार तेव्हा 180 ही आपल्याला 9 संख्यांची बेरीज मिळाली. बरोबर. मग हे 10 संख्या आणि 9 संख्या या दोघांची जर आपण बेरजेची बेरीज केली तर आपल्याला 19 या संख्यांची काय मिळते? बेरीज मिळते. बरोबर. मग 20 संख्यांच्या बेरजेतून जर 19 संख्यांची बेरीज वजा केली तर आपल्याला जी संख्या विचारली त्या संख्या आपल्याला या ठिकाणी मिळतात. म्हणजे 11वी संख्या ही मिळते.
पर्याय डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. 7 संख्यांची सरासरी 800 आहे. पहिल्या 2 संख्यांची बेरीज 1600 आहे. त्यानंतर 2 संख्या अनुक्रमे 1250, 1350 आहे. त्यानंतर 2 संख्यांची सरासरी 450 आहे. तर शेवटची संख्या कोणती? मित्रांनो, यापूर्वीचा प्रश्न आणि हा प्रश्न सरासरी सारखाच आहे. ओके, मग याच्यामध्ये बदल काय आहे? तर आपल्याला कुठे 2 संख्यांची बेरीज दिलेली आहे, कुठे 2 संख्या दिलेली आहे. मग या ठिकाणी तुमचे कन्सेप्ट क्लिअर करणं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. मग काय करायचं आहे? तर या ठिकाणी लक्ष द्या. तर सुरुवातीला बघा 7 संख्यांची आपल्याला सरासरी दिलेली आहे 800, म्हणजे 7 संख्यांची सरासरी 800 यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती येईल मित्रांनो? बघा 7 8 56 आणि वरचे 2 शून्य तुम्ही या ठिकाणी लिहा. 5600 हे तुम्हाला 7 संख्यांची मिळेल बेरीज. ओके, म्हणजे एकूण या प्रश्नामध्ये किती संख्या आहे? तर 7 एवढ्या संख्या आहे. क्लिअर झालं? मग या 7 संख्यापैकी किती संख्या आपल्याला दिलेली आहे ते या ठिकाणी मांडून घेऊ आपण. मग बघा, पहिले दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी पहिल्या 2 संख्यांची बेरीज दिलेली आहे. म्हणजेच तुम्ही सरळ या ठिकाणी 1600 घेऊ शकता. बेरीज दिलेली आहे, बरोबर. सरासरी असतं तर आपण गुणाकार करून बेरीज केली असती, पण ऑलरेडी बेरीज दिलेली आहे म्हणून तुम्ही बेरीज या ठिकाणी घेऊ शकता. ओके, मग त्यानंतर परत 2 संख्या आपल्याला या ठिकाणी अनुक्रमे दिलेली आहे 1250 आणि 1350. यांची करा बेरीज. 1250 आणि 1350 यांची बेरीज किती येईल? 0 5 आणि 5 10 शून्य, हाचा 1 3 आणि 3 6 आणि 1 आणि 1 2. किती आली मित्रांनो? 2600 आली बेरीज. ओके, म्हणजे या ठिकाणी एकूण किती संख्या झाल्या? ह्या 2 संख्या आणि त्याच्यानंतर ह्या 2 संख्या, एकूण 4 संख्या झाल्या 7 पैकी. त्याच्यानंतर आपल्याला आणखी 2 संख्यांची सरासरी दिलेली आहे 450, बरोबर. मग 2 संख्यांची सरासरी जर 450 असेल, म्हणजे तुम्ही 450चा गुणाकार 2 सोबत केलं तर मित्रांनो किती मिळते तुम्हाला? 900 मिळते, बरोबर. तुम्हाला बेरीज घ्यायची आहे. मग तुम्ही यामध्ये 2 संख्यांची सरासरी 450ला 2 ने गुणलं तेव्हा तुम्हाला 900 एवढी बेरीज मिळाली. आता बघू शकता या ठिकाणी किती संख्या झाल्या? तर हे 2 संख्या आहे, त्याच्यानंतर हे 2 संख्या आहे, त्याच्यानंतर ह्या 2 संख्या, बरोबर. म्हणजे हे 2 संख्यांची बेरीज, हे 2 संख्यांची बेरीज, हे 2 संख्यांची बेरीज, एकूण किती संख्या झाल्या? तर मित्रांनो 6 एवढी संख्या झाल्या, बरोबर. मग 6 संख्यांची बेरीज तुम्हाला या ठिकाणी किती मिळते? यांची बेरीज करा, बरोबर. 6 संख्यांची बेरीज किती होते? या ठिकाणी या तिन्ही संख्यांची बेरीज करायची आणि 7 संख्यांची बेरीज तर आपण या ठिकाणी ऑलरेडी काढलेली आहे, बरोबर. मग आता पुढे बघा क्रिया काय करायची आहे? या तिन्ही संख्यांची आपल्याला करायची आहे बेरीज. मित्रांनो, या तिन्ही संख्यांची तुम्ही जर बेरीज केली तर तुम्हाला 5100 एवढी बेरीज मिळते. मग 5100 ही किती संख्यांची बेरीज आहे? तर 6 एवढ्या संख्यांची बेरीज आहे 5100. इथपर्यंत क्लिअर झालं? आता बघा, आपल्याला प्रश्न असा केलेला आहे की शेवटची संख्या कोणती किंवा शेवटची संख्या किती? तर 7 संख्यापैकी आपल्याला 6 संख्यांची बेरीज मिळाली. मग 7 या संख्यांची बेरीज आहे 5600. यामधून जर आपण 5 संख्यांची बेरीज जर वजा केली 5100 तर आपल्याला शेवटची संख्या मिळते, बरोबर. मग वजाबाकी करू. 0 वजा 0 0, 0 वजा 0 0, 6 मधून 1 गेली 5, 5 वजा 5 0, म्हणजे 500 ही आपल्याला शेवटची संख्या मिळाली मित्रांनो. क्लिअर झालं? तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. 500 आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, पर्याय ई मध्ये पाहायला मिळतो 500. समजलं सर्वांना? म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं तर 7 संख्यांची सरासरी 800 दिलेली आहे, यांचा केला गुणाकार तेव्हा आपल्याला किती मिळाले? 5600 मिळाले. 5600 ही बेरीज किती संख्यांची आहे? तर 7 या संख्यांची बेरीज आहे 5600, बरोबर. मग त्यापैकी आपल्याला प्रश्नामध्ये 6 संख्या हे या ठिकाणी दिलेल्या आहे, त्यांची सरासरी असेल, त्यांची दिलेल्या संख्या असेल, तर या सर्व संख्यांची आपण बेरीज केली तेव्हा 5100 मिळाले. मग किती संख्यांची बेरीज 5100 आहे? तर मित्रांनो 6 संख्यांची बेरीज आपल्याला 5100 मिळाली. मग 7 संख्यांची बेरीज तर आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग 7 संख्यामधून जर आपण 6 संख्यांची बेरीज जर वजा केली तर आपल्याला 500 एवढं उत्तर मिळालं. ही या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत होती. क्लिअर झाले? तुमचे कन्सेप्ट पण क्लिअर झाले असतील आणि मित्रांनो ह्या ट्रिक्सनुसार तुम्हाला हा प्रश्न जवळपास 15 ते 20 सेकंदामध्ये हा प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. क्लिअर झालं? ठीक आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येतात आणि दररोज आपण अशाच पद्धतीचे प्रश्न या YouTube चॅनलवरती घेणार आहोत आणि मित्रांनो आपल्याला कुठलाही चार्जेस द्यायची गरज नाही. फ्रीमध्ये आपण दररोज या ठिकाणी शिकवणार आहोत. कोणताही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो. क्लिअर झालं? आणि तुम्हाला जर कोणताही प्रश्नामध्ये अडचण असेल नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता. तुमची अडचण जी आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दूर करून मिळेल मित्रांनो. ठीक आहे. तर यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. काय दिलेला आहे बघा. एका टोपलीत
आंबे सोडून 450 फळे आहेत, मोसंबी सोडून 360 फळे आहेत, डाळिंब सोडून 420 फळे आहेत आणि सफरचंद सोडून 390 फळे आहेत. तर त्यापैकी सर्वात जास्त फळे किती आणि एकूण फळे किती, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो. सर्वाधिक फळे कोणती, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत कशी आहे. मित्रांनो, प्रश्न अवघड नाही, खूप इझी आहे. बघू शकता तुम्ही. आता या ठिकाणी समजून घ्या, की टोपलीमध्ये आंबे सोडून जर म्हटलं तर 450 फळे आहेत. म्हणजे एकूण फळे किती आहे मग? आंबे हा 1, त्याच्यानंतर मोसंबी 2, त्याच्यानंतर डाळिंब 3 आणि त्याच्यानंतर सफरचंद 4. एकूण किती फळे आहेत मित्रांनो? 4 फळे आहेत. ओके. मग आपल्याला या ठिकाणी आंबे सोडून जर म्हटलं तर 3 राहिलेले जे 3 फळे आहेत ते किती आहेत? 450 आहे. याच्यामध्ये मोसंबी जर सोडून म्हटलं तर राहिलेल्या 3 फळे किती आहेत? तर 360 आहेत. त्याच्यानंतर डाळिंब जर सोडून म्हटलं तर 420 राहिलेली फळे आहेत. सफरचंद सोडून म्हटलं तर 390 ही राहिलेले 3 फळे आहेत. क्लिअर झालं? आता यानंतरची क्रिया अशी आहे मित्रांनो, तर आपल्याला 450 ही या ठिकाणी आंबे सोडून दिलेले आहे. या सर्व संख्येची आपल्याला करायची आहे बेरीज. 450 लिहून घेतले. त्याच्यानंतर 360 दिलेलं आहे. 360 लिहून घ्यायचं आहे. 360 लिहून घेतले. त्याच्यानंतर 420 दिलेलं आहे. 420 लिहून घेतले. त्याच्यानंतर मित्रांनो 390 दिलेलं आहे. 390 लिहून घेतले. या चारही संख्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला बेरीज मिळते मित्रांनो 1620. 1620 आपल्याला या ठिकाणी बेरीज मिळाली. क्लिअर झालं? आता पुढे क्रिया काय करायची आहे, तर लक्षात ठेवा, यामध्ये आंबे सोडून म्हटलेलं आहे 450, तर किती फळे राहिले? 3 फळे. म्हणजे हे जे आहे हे प्रत्येकी 3-3 फळांची बेरीज आहे. म्हणून आपल्याला या 1620 ला 3 ने भाग द्यायचा आहे. बरोबर? मग 1620 ला जर आपण 3 ने भाग दिलाय मित्रांनो, तर आपल्याला भागाकार किती मिळतो? तर आपल्याला या ठिकाणी भागाकार मिळतोय 540. क्लिअर झालं? आता हे 540 म्हणजेच काय असणार आहे, तर एकूण फळे असणार आहे. त्या टोपलीत एकूण किती फळे आहेत? तर 540 फळे आहेत. बरोबर? 540 हे एकूण फळे आहेत. आता तुम्ही या ठिकाणी आंबे विचारले, आंब्याची संख्या काढू शकता. मोसंबी विचारले, मोसंबीची संख्या काढू शकता. डाळिंब विचारले, डाळिंबची संख्या काढू शकता. सफरचंद विचारले, सफरचंदाची तुम्ही या ठिकाणी संख्या काढू शकता. मग ती कशा पद्धतीने? तर बघा, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सरळ वजाबाकी करायची आहे. मग ती कशी करायची? तर बघा, तुम्हाला सुरुवातीला काय विचारले मित्रांनो, तर तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे आंबे, आंबे लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे मित्रांनो, मोसंबी दिलेला आहे, मोसंबी लिहून घ्या. ठीक आहे. कारण आपल्याला सर्वाधिक फळे कोणती असा विचारलेला आहे, म्हणून सर्व फळांची आपल्याला या ठिकाणी संख्या काढावी लागेल. त्याच्यानंतर डाळिंब दिलेला आहे, डाळिंब लिहून घ्या. डाळिंब लिहून घेतले. त्याच्यानंतर दिलेला आहे मित्रांनो सफरचंद दिलेला आहे, सफरचंद लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा पुढे क्रिया कशी करायची आहे. ठीक आहे. आता आंबे लिहिलं, मोसंबी, डाळिंब आणि सफरचंद. एकूण फळे किती आहे? 540. बरोबर? मग या ठिकाणी पण एकूण फळे 540च येणार. या ठिकाणी पण एकूण फळे 540च येणार आणि या ठिकाणी पण एकूण फळे 540च येणार. मग आता एकूण फळामधून हे 3 फळांची जर बेरीज आपण वजा केली, तर आपल्याला आंब्यांची संख्या मिळते मित्रांनो. एवढं तर सर्वांना समजतच असेल. मग आपण काय केलंय, तर या 540 मधून आंबे सोडून 450 दिलेला आहे. म्हणजेच 540 मधून आपण 450 वजा केले, तर आपल्याला आंब्याची संख्या मिळते. मित्रांनो, 540 मधून 450 जर आपण वजा केले, तर आपल्याला या ठिकाणी 90 एवढी संख्या मिळते. म्हणजे त्या टोपलीमध्ये आंब्यांची संख्या किती आहे? 90 आहे. क्लिअर झालं? त्याच्यानंतर सेम क्रिया करा. मोसंबी विचारले, मग मोसंबी सोडून किती फळे आहेत? 360 आहे. मग मोसंबी सोडून जर इतर 360 फळे असतील, तर आपण 540 एकूणमधून 360 वजा करू. म्हणजे आपल्याला मोसंबीची संख्या मिळेल. 540 मधून 360 जर वजा केले, तर मित्रांनो 180 आपल्याला एवढं उत्तर मिळते. म्हणजे 180 एवढी फळे फळे मोसंबीची आहे त्या टोपलीमध्ये. बरोबर? सेम क्रिया करा या ठिकाणी. मग आपल्याला डाळिंब सोडून दिलेला आहे 420. मग तुम्ही 540 मधून 420 एवढी वजा करणार, म्हणजे तुम्हाला डाळिंबची संख्या मिळते. 540 मधून 420 वजा केले मित्रांनो 120 एवढी आपल्याला संख्या मिळते. म्हणजे डाळिंबची संख्या 120 आहे. त्याच्यानंतर सफरचंद आपल्याला काढता येते. सफरचंद सोडून 390 आहे. म्हणजे 540 मधून 390 वजा केले, तर मित्रांनो आपल्याला 150 एवढी संख्या मिळते. म्हणजे सफरचंदाची संख्या आपल्याला 150 मिळते. आता प्रश्नावरती या सर्वाधिक फळे कोणती, तर यापैकी सर्वात मोठा अंक कोणता आहे? तर मित्रांनो सर्वात मोठा अंक आहे मोसंबीचा 180. सर्वात मोठा अंक काय आहे? मोसंबी 180. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सर्वाधिक फळे किती कोणत्या फळांचं मिळालेलं आहे? सर्वाधिक संख्या असणारा फळ आहे मोसंबी आणि एकूण फळे किती आहे मित्रांनो? 540. पर्यायामध्ये बघा, मोसंबी 540 कुठे आहे? पर्याय बी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं असेल तर पुन्हा या ठिकाणी लक्ष द्या मित्रांनो, की आपल्याला आंबे सोडून म्हटलेलं आहे, म्हणजेच एकूण आपण 540 काढले. मग आंबे सोडून जर म्हटलं
तर इतर 3 संख्या जी 3 फळे आहेत त्या 3 फळांची संख्या किती आहे 450. मग 540 मधून 450 वजा केले तर आंब्याची संख्याच मिळणार ना आपल्याला. बरोबर की नाही? मग या ठिकाणी मोसंबी सोडून इतर 3 फळांची संख्या 360 आहे. म्हणजे इतर 3 फळांची संख्या जर आपण वजा केली तर आपल्याला मोसंबीच मिळणार आहे. म्हणजे 180 ही काय आहे? तर मोसंबीची संख्याच आहे. बरोबर की नाही? मग सर्वाधिक आपल्याला फळं कोणती आहे असं म्हटलंय. मग यामध्ये बघा 90 आंबे आहे, 180 मोसंबी, डाळिंब 120, 150 सफरचंद आहे. मग सर्वात जास्त कोणता फळ आहे फळांची संख्या आहे तर 180 आहे. मग ते जे विचारलेलं आहे आपल्याला सर्वाधिक संख्या असलेला फळ कोणता आहे तर मोसंबीच आहे मित्रांनो. बघा मोसंबी 540 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा होता. समजला असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय दिलेलं आहे. गूळ व शेंगदाणे यांची प्रति किलोची एकूण किंमत 200 रुपये. शेंगदाणे व साखर यांची सरासरी किंमत 90 रुपये. साखर व गूळ यांची सरासरी 90 रुपये किलो आहे. तर प्रत्येक वस्तूची प्रति किलो दर किती असेल? म्हणजे मित्रांनो समजून घ्या, यापूर्वीचा प्रश्न आणि हा प्रश्न सारखाच आहे. याच्यामध्ये आपल्याला गूळ आणि शेंगदाणे यांची प्रति किलोची किंमत दिलेली आहे 200 रुपये. बरोबर? त्याच्यानंतर शेंगदाणे आणि साखर यांची सरासरी किंमत दिलेली आहे 90 रुपये. साखर व गूळ यांची पण सरासरी किंमत दिलेली आहे 50 रुपये आणि आपल्याला विचारले प्रत्येक वस्तूची प्रति किलोचा दर किती असेल. मग आता बघा या प्रश्नाला पण सेम क्रिया म्हणजे यापूर्वीचा जो प्रश्न आपण सोडवलाय ती सेम क्रिया या प्रश्नामध्ये आपल्याला अप्लाय करायची आहे. बघा आता मी या ठिकाणी काय करतोय मित्रांनो, गुळांसाठी जी हे कोड वापरतोय, शेंगदाण्यासाठी यस आणि त्याच्यानंतर मित्रांनो साखरसाठी आपण के हे आपण या ठिकाणी कोडवर्ड यूज करू. आता बघा प्रश्न खूप सोपा जातो आपल्याला हा सोडवण्यासाठी. काय करायचं आहे बघा, गूळ आणि शेंगदाणे हे दिलेलं आहे. मग तुम्ही या ठिकाणी लिहू शकता गूळ प्लस शेंगदाणे किती रुपये किलो आहे? 200 रुपये आहे. बरोबर? म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे 200 रुपये प्रति किलो. ठीक आहे, म्हणजे एकूण किंमत दिलेली आहे 200 रुपये लिहून घेतले. त्याच्यानंतर बघा शेंगदाणे व साखर, मग शेंगदाण्यासाठी आपण यस हे कोड घेतलंय आणि साखरसाठी के घेतलंय मित्रांनो. सरासरी दिलेला आहे, एकूण किंमत दिलेली आहे का नाही, सरासरी दिलेली आहे 90 रुपये. मग एकूण किंमत काढण्यासाठी तुम्हाला या 90ला 2 ने गुणावं लागेल. किती येईल? 180. आता मिळाली एकूण किंमत. मग 90 गुणिले 2 केले तर 180 आपल्याला या ठिकाणी एकूण किंमत मिळाली. ठीक आहे. त्याच्यानंतर साखर व गूळ यांची सरासरी दिलेली आहे 50 रुपये. बरोबर? 50 रुपये प्रति किलो. मग तुम्हाला याला पण काय करावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. म्हणजे 50 गुणिले 2 जर केले मित्रांनो तर किती येते? 100. 100 रुपये या ठिकाणी एकूण किंमत मिळाली साखर आणि गूळची. बरोबर? साखरसाठी आपण के घेतले आणि गुळांसाठी जी घेतले. किती आले मित्रांनो? 100 आले. ठीक आहे. आता पुढे काय करायचं आहे बघा, या संख्यांची करायची बेरीज आपल्याला. 200, 180 आणि 100 यांची जर बेरीज केली मित्रांनो किती येते? 480. 480 रुपये आपल्याला या ठिकाणी मिळाले. बरोबर? मग आता पुढे बघा काय करायचं आहे, तर यामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय मित्रांनो वस्तू किती दिलेली आहे? प्रत्येकी 2-2 वस्तू दिलेली आहे. प्रत्येकी किती वस्तू आहे? 2-2 वस्तू आहे. मग या 2 ने तुम्हाला काय करायचं आहे? 480 ला भाग द्यायचा आहे. किती येईल मग? 480 ला भाग दिला तर बे 1 बे, बे 2 4, परत भाग द्या, बे 1 बे, बे चूक 8. त्याच्यानंतर उरलेला शून्य कट करून या ठिकाणी लिहिलं. म्हणजे 240 रुपये आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. सरासरी म्हणू शकता तुम्ही. क्लिअर झालं? आता बघा आपल्याला प्रत्येक वस्तूची या ठिकाणी किंमत काढता येईल. मग ती कशी? तर तुम्ही बघू शकता गूळ आणि गूळ आणि शेंगदाणे हे 200 रुपये याची एकूण किंमत आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, तर 240 मधून 200 वजा करायचे आहे. आपल्याला या ठिकाणी किती मिळते मित्रांनो? 40. 40 रुपये ही कशाची किंमत मिळाली? तर मित्रांनो ही 40 रुपये आपल्याला मिळालेली साखरची किंमत. कशाची किंमत मिळाली? साखरची किंमत मिळाली. बरोबर? परत या ठिकाणी एकूण आहे किती? 240. 240 मधून 180 वजा करा. किती मिळते मित्रांनो? 60 रुपये. मग हे 60 रुपये ही कशाची किंमत मिळाली? तर आपल्याला गुळाची किंमत मिळाली. बरोबर? परत सेम क्रिया करा. 240 आहे. 240 मधून 100 वजा करा. किती मिळते? 140. 140 रुपये हे कशाची किंमत असेल? तर मित्रांनो ही शेंगदाण्याची किंमत असेल. ठीक आहे. कशाची किंमत? शेंगदाण्याची किंमत. आता हे ठरवलं कसं? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर लक्ष द्या मित्रांनो, या ठिकाणी गूळ आणि शेंगदाणे याची किंमत 200 रुपये आहे. मग राहिलेला जो वस्तू आहे किंवा राहिलेला जो कंटेन आहे तो कोणता राहिलाय? साखर. मग हे साखरच कोणाची किंमत आहे? तर 40 रुपये ही साखरची आहे. बरोबर? याच्यामध्ये बघा शेंगदाणे आणि आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे? साखर. शेंगदाणे आणि साखर त्याच्यामध्ये राहिलेला जो तिसरी वस्तू आहे ती कोणती आहे? गूळ. मग 60 रुपये ही कोणाची आहे? तर गुळांचीच किंमत आहे. बरोबर? याच्यामध्ये बघा साखर आणि गूळ यांची किंमत 100 रुपये दिलेली आहे. मग राहिलेले जे 140 आपल्याला उत्तर मिळाले ते तिसरी वस्तू कोणती आहे? शेंगदाणे. मग शेंगदाण्याचीच आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाला सोडवायचा होता.
समजलं असेल तुम्हाला आता या ठिकाणी. तर आपल्याला प्रत्येक वस्तूची प्रति किलोचा दर किती मिळालेला आहे, तर साखर आपल्याला ₹40 प्रति किलो मिळाले, ₹60 प्रति किलो आपल्याला गूळ मिळाले, ₹140 प्रति किलो आपल्याला शेंगदाणे मिळालेलं आहे. या अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. मित्रांनो, असेच प्रश्न परीक्षेला येतात. समजलं असेल. जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी अशाच पद्धतीने शिकायला मिळणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला काय विचारलेला आहे, तर बघू शकता तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. प्रश्न असा आहे मित्रांनो, की एका बचत गटातील 20 महिलांचे सरासरी वय 28 वर्ष होते. त्यापैकी 50 वर्षाची महिला गटातून बाहेर पडली आणि 30 वर्षाची महिला गटात सामील झाली, तर आता त्या बचत गटातील महिलांचे सरासरी वय किती, असा प्रश्न केलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. आता या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने, तर सुरुवातीला बघा मित्रांनो, 20 महिलांचे सरासरी वय 28 वर्ष आहे. म्हणजे या गटामध्ये टोटल महिला किती आहे, तर 20 महिला आहे. बरोबर. आणि सरासरी दिलेला आहे. मग तुम्ही 20 गुणिले सरासरी किती आहे 28, यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला 20 महिलांची 20 महिलांची वयाची बेरीज मिळते. बरोबर. मग 20 गुणिले 28 केले तर मित्रांनो किती येते, 560 वर्ष हे आपल्याला 20 महिलांची वयाची बेरीज मिळाली. बरोबर. आता पुढे बघा काय करायचं आहे, तर आपल्याला यामध्ये दिलेलं आहे की 50 वर्षाची महिला गटातून बाहेर पडली. मग 20 महिला होती, त्याच्यापैकी एक महिला 50 वर्षाची जर बाहेर पडली, तर किती महिला राहिल्या मित्रांनो, 19च महिला राहिल्या. बरोबर. मग 560 मधून आपण काय करणार, 50 वर्षाची जी महिला आहे ती बाहेर पडली म्हणून वजाबाकी करणार. तर आपल्याला या ठिकाणी वजाबाकी किती मिळते मित्रांनो, तर आपल्याला 560 मधून जर 50 वजा केलं तर 510 वर्ष हे या ठिकाणी बेरीज मिळते. मग किती महिलांची बेरीज आहे, तर 19 महिलांची बेरीज आहे. बरोबर. यामध्ये परत काय दिलेलं आहे, की 30 वर्षाची जी महिला आहे ती गटात सामील झाली, म्हणजे परत एक महिला ॲड झाली, म्हणजे आता परत किती 20 महिला याच्यामध्ये आल्या. बरोबर. या गटामध्ये परत 20 महिला आले, पण किती वर्षाची महिला ॲड झाली, 30 वर्षाची महिला ॲड झाली. मग यांची करणार आपण बेरीज, 0 अधिक 0 0, 1 आणि 3 4, 5 जशाला तसे 540 वर्ष आपल्याला या ठिकाणी मिळाले. मग हे 540 किती महिलांची बेरीज आहे, तर 20 महिलांची बेरीज आहे. मग आता आपल्याला काय विचारले, तर त्या बचत गटातील महिलांची सरासरी वय किती. मग सरासरी काढत असताना आपण या ठिकाणी क्रिया कशी करतो ते सर्वांना माहिती असेल. तर सरासरी काढत असताना आपल्याला एकूण वय किती दिलेलं आहे, 540 घेतले आणि त्यानंतर महिलांची संख्या किती आहे, 20. मग आपण या ठिकाणी भागाकारामध्ये 20 घेतले. मित्रांनो, भागाकाराची क्रिया करा, 0 0 कॅन्सल. 54ला जर 2ने भाग दिलं तर किती येते मित्रांनो, 27. मग 27 वर्ष आपल्याला या ठिकाणी नवीन सरासरी मिळालेली आहे. पर्याय सी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. समजला असेल सर्वांना. मित्रांनो, असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत. जोपर्यंत पोलीस भरतीचा पेपर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला दररोज दुपारी 3 वाजता आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने ट्रिक्सने गणितं कशा पद्धतीने आपल्याला सोडवायची किंवा शॉर्ट ट्रिक्सनुसार गणितं कशा प्रकारे आपल्याला सोडवता येते हे या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता यानंतर मित्रांनो आपण पुढच्या सेशनमध्ये प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही जर अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दुपारी 3 वाजता व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे स्पेशल पोलीस भरतीसाठीच आपण व्हिडिओज या ठिकाणी अपलोड करणार आहोत आणि फ्रीमध्ये अपलोड करणार आहोत. कुठलीही बॅच किंवा मित्रांनो कुठलेही आपल्याला या पैसे द्यायची गरज नाही. फ्रीमध्येच आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.